PMS म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, ह्याच्यामध्ये तुम्हाला पिरियडच्या काही दिवस आधीपासून तुम्हाला काही मानसिक आणि शारीरिक लक्षणं दिसायला लागतात. 80% महिलांना माइल्ड स्वरूपाचा PMSचा त्रास होत असतो. 50% बायकांना तीव्र स्वरूपाचे काही ना काही लक्षणं दिसतात आणि 2% बायकांना अतिशय तीव्र स्वरूपाचा त्रास याच्यामध्ये होत असतो. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील, कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्समध्ये, आणि आज आपण बोलतो आहे PMS विषयी. तर ह्याची काय बरं लक्षणं असतात? मी आधी सांगितल्याप्रमाणे मानसिक आणि शारीरिक या दोन्ही स्तरावर दिसून येतात. तर याच्यामध्ये तुमचे मूड स्विंग्स दिसतात, मूड खूप बदलता राहतो, काहीही घडलेलं नसताना तुम्हाला अचानक हुरहुर वाटायला लागते, अस्वस्थपणा वाटतो, त्याच्यानंतर टेन्शन यायला लागतं, प्रमाणापेक्षा जास्त राग येतो, चिडचिड होत राहते, त्याच्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं, अरे मी असं नाही बोलायला पाहिजे होतं, मी असं नाही करायला पाहिजे होतं. याबरोबरच तुमच्या भुकेमध्ये सुद्धा परिणाम जाणवतो. एकतर भूक कमी होते किंवा जास्त महिलांमध्ये असं बघितलं की भूक खूप वाढते आणि स्पेसिफिकली गोड खाण्याची आणि जंक फूड खाण्याची इच्छा त्यांची खूप वाढत असते. त्याच्यानंतर झोपेमध्ये बदल होतो, खूप जास्त झोप येते आणि तरीही अशक्तपणा वाटत राहतो किंवा मग झोपायला त्रास होतो, झोप येत नाही, शांत झोप लागत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्याच्याबरोबर शारीरिक लक्षणं जसं पोट फुगणं, गॅसेस, त्याच्यानंतर पोटात दुखणं, ब्रेस्ट अतिशय पेनफुल संवेदनशील होऊन जाणं, त्याच्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येणं, पोट साफ न होणं किंवा मग लूज मोशन्स होणं किंवा मग डोकेदुखी, पाठदुखी किंवा पूर्ण अंगदुखी, ताप येणं किंवा मग तुम्हाला लाईट आणि आवाज हे सहन होत नाही, त्याच्याबद्दल खूप जास्त सेन्सिटिव्ह होऊन जाता. अशा प्रकारची विविध प्रकारची लक्षणं तुम्हाला PMS मध्ये दिसून येतात. आणि ज्या महिलांना हा त्रास होतो ना, त्यांना हे कळतं की PMS हा त्रास बरोबर साधा वाटणार असला तरी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या हा अतिशय त्रासदायक आजार आहे, कारण ह्याच्यामुळे तुमचे काम, तुमचे रिलेशनशिप सगळंच अफेक्ट होत असतं. तर मग आता याच्यासाठी करायचं काय आणि हे कशामुळे होतं? तर जनरली मी आधी सांगितल्याप्रमाणे पिरियडच्या सेकंड हाफमध्ये ही लक्षणं दिसून येतात आणि ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन लेवल बदलत असते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या ब्रेनमधल्या केमिकल जसं डोपामाइन आणि सिरोटोनिन ह्याच्यावर होत असतो आणि त्यामुळे तुमच्या किडनीचं फंक्शन अफेक्ट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला वेट गेन, त्याच्यानंतर ब्लोटिंग असे आजार होऊ अशी लक्षणं दिसू शकतात किंवा तुमच्या मूड स्विंग्स आणि बाकी सगळी लक्षणं त्याच्यामुळे दिसून येत असतात. मग आता करायचं काय? तर रेग्युलर एक्सरसाइज, त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट करायची, तुमचे जर काही स्ट्रेसेस असतील तर एक साधा, सिंपल आणि पोषक आहार घ्यायचा, जंक फूड अवॉइड करायचं, जास्त गोड खाणं टाळायचं, ड्रायफ्रुट्स आणि फळांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करा, त्याच्यावर तुमची पुरेशी झोप तुम्ही घ्या, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या हॉबीजसाठी वेळ काढा. या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप छान वाटेल, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स राहतील आणि हा त्रास तुम्हाला कमीत कमी होईल. आणि तरीही जर त्रास होत असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. होमिओपॅथीमध्ये याच्यावर खूप छान औषधं आहेत. पुन्हा धन्यवाद.